मॉर्निंग आहे सर. आजचा पहिला दिवस आहे मुन्नारमध्ये. काल आम्ही 6 वाजता आलो होतो. सो आता नाश्ता वगैरे करून मी रेडी झालोय. आज आपण हिल स्टेशन वगैरे बघणार आहोत. टी प्लांटेशन जे आहे ते बघणार आहोत. त्यानंतर शॉपिंग वगैरे करणार आहे. मुलं जे आहेत ते आता रेडी होत आहेत. रेडी झाल्यावरती आपण निघणार आहोत बाहेर जाण्यासाठी. इथले घाटासारखे जे रस्ते आहेत ना एकदम टर्नवाले, हे बघून थोडीशी भीती वाटते पण मजा देखील तितकी येते. बलून्स वगैरे जे आहेत, पॅराशूट वगैरे ते सुद्धा इथे उडत आहेत. सकाळ सकाळी जो सनराईज झालाय ना ते बघताना मन जे आहे ते पूर्ण तृप्त झालं. कारण की पूर्ण पहाडांच्या मागून म्हणजे एवढे डोंगर आहेत, त्याचे लेयर्स वगैरे दिसत आहेत, त्यामधून सूर्य वर येतोय आणि धुके धुके पडले सगळीकडे. सो खूप भारी वाटत होतं सकाळी. समोर एक बलून आहे ज्याला हॉट एअर बलून असं म्हणतात. इथे पण एक आहे खाली. सो आम्ही रेडी झालो आहे आणि आमची रूम जी आहे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा कारण की मुलांची रूम आहे, थोडा पसारा असतो. सागर शूज घालतोय आणि बस आपली जी आहे ती खाली रेडी आहे. तर आता आपण जातो आहोत चहाच्या मळ्यामध्ये. तिथले स्थानिक लोक जे आहेत ते कशा प्रकारे उत्पादन करतात, तर एका डोंगरावरती चहाची शेती केली जाते आणि ती कशा प्रकारे केली जाते हे आज आपण पाहणार आहोत. तर चला निघूयात लवकर. बस खाली उभी आहे, सगळेजण मुलं गेलेत आणि आम्हीच आय थिंक मागे राहिलोय. सो बॅग वगैरे घेतो. चला. बघितलं ना आजचा ब्लॉग? बघ त्याच्यात तू आहेस. हा आम्ही आता आलोत खाली. पहिली गाडी गेली, आता दुसऱ्या गाडीसाठी थांबलोत आम्ही उन्हात. दुसरी गाडी यायला बराच वेळ आहे तर उन्हात थांबावं लागायलंय. झाडाची सावली घ्यावं म्हणून आलो ह्या झाडाखाली. तर ती कबीरांचा एक दोहा आहे, ती आजी नेहमी मला सांगायची. बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नाही फल लगे ते दूर. मोठं असून काय उपयोग आहे ना, फळ भेटणार लांब आहे आणि छाया तर नाहीच नाही. टी प्लांटेशनला जाण्याआधी आम्ही आलो आहोत मुन्नार मधल्या इको पॉइंट वरती. इको पॉइंट आम्हाला इतकं आवडलं की आम्ही आल्याच इथे बोटिंग करायला लागलो. मी आणि आदित्य बसलोय बोट मध्ये. खूप मजा येते. ही हाताने चालवायची आहे, म्हणजे स्वतःच चालवायची बोट आहे आणि हा एन्जॉय करतोय आदित्य. समोर आमचे मुलं. खूप खूप जास्त मजा येते मला इथे आणि स्वतः बोट चालवणं. आणि इथे पाणी असल्यामुळे, झाडं असल्यामुळे खूप थंड वातावरण इथे निर्माण झालंय. समोरून हे जंगल बघायला खूप खूप भारी वाटतंय कारण की थोडे मोठमोठाले झाडं आहेत आणि आम्ही मध्ये बोट चालवतोय. सागर पण आलाय सोबतीला. गाईज 20 मिनिटं आम्हाला झाले असतील. आम्ही लगातार पाण्यामध्ये चालतो आहोत आणि हे झाडं जे आहेत त्याच्या जवळजवळ आम्ही चालतोय. खूप खूप जास्त भारी वाटतंय. कैसा लग रहा है रे आदित्य? बहुत अच्छा. आता सांगितलं ना, खूप मस्त. चला अजून आम्हाला 5-10 मिनिटं चालवायची. आय थिंक हाफ एन आवरचा आम्हाला टाइम आहे. तर इथं 2 प्रकारच्या बोट होत्या, एक सिंगल बोट आणि एक डबल बोट आणि आणखीन एक आहे तिसरी. त्याच्यामध्ये 4 मेंबर्सची पॅन्डल बोट. मज्जा आली खूप. खूप खोल पाणी आहे असं वाटायलंय आणि हिरवं पाणी, खतरा पाणी आणि लांब लांब मोठे मोठे झाडं, एकदम चित्रपटातल्यासारखं वाटायलंय सगळं.
आणि आम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिला होता. GD सरांची तिकीट काढायचे होते, त्यामुळं मला थोडा उशीर झाला यायला. पण झाला आमचा टाइम, वेळ पूर्ण झालेली आहे. सौरभ गेलाय, मी पण जातोय आता. फायनली आम्ही बोटिंग करून आलोय. सो खूप मजा आली. सागर कसं वाटलं तुला? नंबर 1. सागरने त्याचा रिव्ह्यू दिला असेल तुम्हाला, कैसा लगा रिव्ह्यू? मेरे को बहुत अच्छा लगा, 10 आउट ऑफ 10. सध्या आम्ही मॅगी खातोय इथे. सो आमची मॅगी खाऊन झाली आणि बस जी आहे ती खाली उभी राहिली. सो आम्ही आता चालत जातोय. तर सध्या आम्ही आलो आहोत फुलबागेमध्ये, जिथे खूप जास्त फुलांचे वेगवेगळे प्रकार ठेवले आहेत, उगवले गेले आहेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत तिथं, जे आपण कधी एक साथ बघू शकत नाही, त्यांना बघितलेली नसतील. खूप वेगळ्या प्रकारचे गुलाबाचे भरपूर प्रकार आहेत आणि इतर वेगवेगळ्या जातींचे फुलं आहेत. हे गार्डन खूप जास्त मी फर्स्ट टाइम असं बघितलं की एवढ्या व्हरायटीज फुलांच्या इथे मी बघितल्यात. सो आम्ही बाहेर पडलो फ्लॉवर गार्डन मधून. आता आपण बसमध्ये बसणार आहोत. त्यानंतर आपण शॉपिंगला जाणार आहोत. म्हणजे एक इथलं लोकल मार्केट आहे, तिथे आम्हाला काहीतरी सामान घ्यायचं. बघू अजून काही नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत आहेत का. तर मित्रांनो, फ्लॉवर गार्डन वगैरे बघून आम्ही डायरेक्टली मार्केटमध्ये गेलो. तिथे थोडी शॉपिंग केली, पण आमची बस वगैरे लांब असल्यामुळे आमची थोडी घाई झाली, म्हणजे चालत जाणं वगैरे. त्यानंतर बस आली, सो तिथून आम्हाला 5 ते 10 मिनिटं लागले पोहोचायला. त्यानंतर म्हणून मी ब्लॉग वगैरे नाही काढला. सो जेवलो आम्ही रात्री. आता सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.